श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आहे भोगी, तर भाजी करायला घेऊयात. त्यासाठी गाजर, शेंगदाणे, बोरं, हुरडा, हरभरा, वाटाणा, सक्रातीची भाजी, घेवडा, हरभरे, असं गाजर, वांगी ह्या भाज्या सर्व घेतल्या आणि चिरून घेतल्या. चिरलेलं तर गाजर वगैरे सर्व होतं, फक्त वांगी राहिली होती चिरायची. मग ती वांगीही चिरून घेतली आणि सर्व भाज्या अशा एकत्र करून पातेल्यात टाकून घेतल्या शिजायच्या. मोठं पातेलं घ्यायचं जेणेकरून भाज्या अशा पसरून अशा एकसारख्या शिजतात. मग त्यात वांगी सगळ्या भाज्या टाकून तीळ टाकलं. तीळ जरा जास्तच टाकायचं जेणेकरून भाजी छान लागते. मग असं पाणी टाकून झाकून ठेवूयात. 20 ते 25 मिनटं ठेवूयात. मग भाज्या शिजूस तर आपण मसाला करून घेऊया. 2 मीडियम साईजचे कांदे होते, ते चांगले लालसर असे भाजून घेतले. त्यातच सुकं खोबरंही थोडंसं घेतलं. सुकं खोबरंही तसंच त्याचप्रमाणे लालसर असं भाजून घेतलं. नंतर हरभरे जे ठेवले होते तेही भाजून घेतले. हरभरे झाले की तीळही त्यातच भाजून घेतलं. तर बघू शकता आता आपलं ग्रेव्हीसाठी तयार झालेले सामान आहे. आणि हे साईडला हरभरा आणि तीळ ते साईडलाच तुम्ही वाटून घ्या. आदनंमधनं असं चेक करत राहायचं, भाज्या खालीवर करायच्या जेणेकरून एकसारख्या शिजल्या जातात, असं वरच्यावर राहत नाही. म्हणून मिक्स करून परत एकदा झाकून परत थोड्या वेळाने करून मॅश करून घेऊयात. भाजी शिजल्या की मॅश करून घ्यायचं. हे हरभरा आणि तीळ असं मोठं मोठं आधीच वाटून घेतलं होतं, तेही मिक्स करून साईडला काढून ठेवलं. नंतर पातेल्यात 3 चमचे तेल घेतलं. त्याच्यात जिरी टाकली, हळद, जिरी, मोहरी, कढीपत्ता हे सर्व टाकून फोडणी दिली की त्या आपण जी कांदा, लसूण, खोबरं, अद्रक ह्याची पेस्ट केली होती तेही टाकून घेऊया. ती चांगली अशी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची तेल सुटेपर्यंत. तुम्ही बघू शकता, मी दाखवतेच पुढं. असे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. तेल सुटायला लागलं की त्यात मसाले टाकायला सुरुवात करायची. मसाल्यामध्ये मी हळद घेतली 1.5 चमचा, लाल मिरची पावडरही 1.5 चमचा घेतली, काळा मसाला आहे घरचा तो 1.5 चमचा घेतला. ते व्यवस्थित असं हलवून घेतलं आणि मटण मसाला होता तोही टाकला. मटण मसाला मी चव चांगली येते त्यामुळे मटण मसालाही घेतला. तो चांगलं असं तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात मसाले. बघा, तेल सुटायला लागलं की त्याच्यात आपण थोडंसं गरम पाणी ओतून थोडंसं 10 ते 15 मिनटं, 10 मिनटं खूप झाले, असं शिजून घेऊया मसाला. त्यात पाणी टाकून गरम शिजून झाला की त्यात आपली जी भाजी केलेली आहे मॅश केलेली ती टाकून घेऊयात. आणि टाकताना गॅस फुलच ठेवा शक्यतो, मस्त असं फ्लेवर येतो. सगळं असं व्यवस्थित असं हलवून